चूक महावितरणाची, फटका शेतकऱ्याला। मे महिन्याचा पहिला आठवडा आणि त्यात 40 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, त्यात वारंवार जाणारी लाईट, त्यामुळे हाती आलेल्या पालेभाज्या उन्हाच्या तीव्रतेने करपून जाऊ लागल्या आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हाती आलेला घासच जर लाईट अभावी करपून गेला तर दुकानदाराचे खाते, बियाणांचे औषधे खाते कसे फेडणार, अशी चिंता आता शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे। खास करून तीव्र उन्हाच्या झळांब बसू नये म्हणून सकाळी सकाळी पाणी पिकाला देणं गरजेचं असतं। त्यामुळे सकाळी जर शेती भिजवली तर दिवसभर पडणारे टेम्परेचर हे मेंटेन राहते, त्यामुळे पिके जळण्याची शक्यता कमी होते। जर सकाळीच लाईट गेली तर शेतकरी पिकाला पाणी देणार कसा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे। त्यात वारंवार जाणारी लाईट ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असून अनेक पालेभाज्या जळून नष्ट होऊ लागल्या आहेत। खास करून मेथी पिकाला मोठा फटका बसला आहे। सतत जाणारी लाईट, त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। इतकेच नाही तर कुक्कुटपालनामध्ये मोठी हानी होऊ लागली आहे। तीव्र उन्हाच्या झळांनी कुक्कुटपालनामध्ये वारंवार जाणाऱ्या लाईटीमुळे शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक यांच्या पुढे मोठा संघर्ष आहे। विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणी काळभोर।